तर एक मोठी बातमी समोर येते। राहुल गांधी यांना काही वेळापूर्वी पोलिसांनी अटक केली होती, मात्र आता राहुल गांधी यांची सुटका करण्यात आलेली आहे। पोलिसांच्या ताब्यातून त्यांची सुटका करण्यात आली आहे। राहुल गांधी, अखिलेश यादव, प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। राहुल गांधी यांची सुटका करण्यात आलेली आहे। सोनिया गांधी काही वेळापूर्वी या ठिकाणी पोहोचल्या होत्या। याआधी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव यांना अटक केली होती आणि आता राहुल गांधींची सुटका करण्यात आली आहे। ही मोठी बातमी समोर येते। अधिक माहिती घेऊया, माझे वरिष्ठ सहकारी अमिय चुंभळे आपल्यासोबत जोडलेले। सर, राहुल गांधींची आता सुटका करण्यात आलेली आहे, अधिक माहिती या संदर्भात। राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची सुटका करण्यात आली आहे। गेल्या काही वेळा एक 15 ते 20 मिनिटांपूर्वी सोनिया गांधी पोलीस स्टेशनला पोहोचल्या होत्या आणि त्यानंतर त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये काही चर्चा झाली आणि त्यानंतर याची सुटका करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि पुढचे 2.5 ते 3 तास ते स्थानबद्ध होते। त्यांच्यावर काही कुठली म्हणजे कलम लावली नव्हती किंवा त्यांना काही अटक केली नव्हती। त्यामुळे आता थोड्या वेळात त्यांना सोडावंच लागणार होतं। मात्र पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधानांचं जे निवासस्थान आहे तो अति संवेदनशील भाग असल्यामुळे त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं होतं, जेणेकरून त्यांनी पुन्हा जाऊन ठिय्या आंदोलन करू नये। पण जगदीश, कसं आहे माहिती आहे का, हे सगळं तात्कालिक आहे। तिची सुटका झालेली आहे। ह्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर का आपण पाहिला, ज्याला इंग्रजीमध्ये रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतात, बातमी मागची बातमी अशी आहे की काँग्रेस म्हणा किंवा केंद्र सरकार म्हणा, या दोघांनीही कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हे काँग्रेसचं आंदोलन मध्ये रूपांतर करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे असं म्हणावं लागेल। कारण आज दुपारपासून आपण पाहिलं तर केवळ माफ करा, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी स्क्रीनवर दिसत आहेत। अभिजित दिपके, सोनम वांगचुक यांचा उल्लेखही कोणी करत नाहीये। आणि तू जर का भाजप किंवा केंद्र सरकारच्या दृष्टीने आपण विचार केला तर काँग्रेसची डील करणं, काँग्रेसची वाटाघाटी करणं किंवा काँग्रेसला नमवणं हे भाजपसाठी तुलनेनं सोपं आहे, जर का आपण ती तुलना कॉक्रोच जनता पार्टीशी केली। कारण काँग्रेस हा शेवटी एक राजकीय पक्ष आहे, त्याच्याशी राजकारण करता येतं। पण अभिजित दिपके म्हणा किंवा सोनम वांगचुक म्हणा यांच्याबरोबर जे वाटाघाटी म्हणा किंवा जे राजकारण तर नाही, पण त्याला एक मर्यादा आहे। त्यामुळे आता उद्या संसदेमध्ये काय होतं ते बघायला पाहिजे। कारण पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग हे आज म्हणाले होते की सरकार संसदेत नीट पेपर फुटीवर चर्चा करायला तयार आहे। त्यामुळे आता काँग्रेस पक्ष जो आहे तो उद्या सुद्धा निदर्शनच करतो, आंदोलनच करतो की संसदेमध्ये पद्धतशीररित्या सरकारला जाब विचारतो आणि त्यावर धर्मेंद्र प्रधान उत्तर देणार का अमित शहा उत्तर देणार, हे सगळं आता उद्या बघावं लागेल। त्यामुळे जगदीश, मला असं वाटतंय की उद्या संसदेमध्ये काय होतं आणि चर्चा होते का, आणि जर का चर्चा झाली तर सरकार त्यात काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी, मात्र आम्ही सर, आजचं हे काँग्रेसचं आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेरचं किंवा सीजेपीचं आंदोलन असो, याचा काँग्रेसला भविष्य काळामध्ये राजकीय फायदा होऊ शकतो? नुकतंच त्यांना तात्कालिक फायदा झालेलाच आहे। कारण गेले 24 दिवस अभिजित दिपकेंनी जंतर मंतरवर बसून जे सगळं आंदोलन जमवून आणलं होतं, लडाख मधून सोनम वांगचुक यांना बोलवून त्यांनी उपोषण केलं, त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आपण जर काँग्रेसची अवस्था पाहिली तर त्यांच्याकडे सध्या कुठला मुद्दा नाहीये। आणि याच्या मागची सगळ्यात महत्वाची गोष्ट जगदीश ही आहे ना, त्याचे अनेक माध्यम त्याचा उल्लेख सुद्धा करत नाहीयेत। ती गोष्ट ही आहे की मतदारसंघ पुनर्रचना जी करायची आहे त्यासाठी जी सुधारणा करावी लागणार आहे, त्याच्यात ते एक घटनात्मक हे विधेयक आहे। त्याला सिंपल मेजॉरिटी म्हणजे 50% खासदारांची मंजुरी चालत नाही, त्याला 2/3 खासदारांची मंजुरी लागते। आणि त्याचं जे विधेयक होतं ते विधेयक सरकार या अधिवेशनात आणणार असं जवळपास निश्चित होतं आणि त्याच्यात खोडा घालण्यासाठी हे सगळं सुरू आहे असं कुठेतरी आपण म्हटलं पाहिजे ठामपणे। कारण म्हणजे गेल्या वेळा पण अनेकांनी ही चुकीची बातमी दिली होती की महिला आरक्षण विधेयक आणणार, महिला आरक्षण विधेयक आणून झालेलं आहे, तो कायदा पास झालेला आहे, पण त्याच्यामध्ये अट अशी आहे किंवा क्लॉज असा आहे की मतदारसंघां राहुल जी ने कहा हमारी मांग है कि नीट पेपर उनका सर फोड़ा गया, हड्डी तोड़ी गई, करंट लगाया गया और जो कुछ सरकार कर सकती थी सरकार ने दमन करने की कोशिश की है। लड़कियों के कपड़े फाड़े हैं। क्या ये लोकतंत्र में उम्मीद कर सकता है किसी सरकार से? और जब शांतिपूर्ण आंदोलन और प्रदर्शन चल रहा उस समय, इसलिए हमारी मांग है कि सरकार जो छात्र हैं, युवा हैं, उनकी मांगों को मान लें। कल भी यही मुद्दा आप लोग
सदन में यही मुद्दा उठाएंगे। तर सोनिया गांधी पोहोचताच राहुल गांधी प्रियंका गांधी यांची सुटका करण्यात आलेली आहे। पोलिसांच्या ताब्यातून त्यांची सुटका करण्यात आली आहे। 3 तासानंतर राहुल गांधी प्रियंका गांधी यांची सुटका केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचं आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनामध्ये राहुल गांधी प्रियंका गांधी हे सहभागी झाले होते आणि त्या ठिकाणाहूनच पोलिसांनी राहुल गांधी प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव यांना ताब्यात घेतलं होतं। तब्बल 3 तास हे नेते पोलिसांच्या ताब्यात होते आणि अखेर त्यानंतर सोनिया गांधी या पोलीस स्टेशनला पोहोचल्या, पोलिसांशी बातचीत झाली आणि त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी अखिलेश यादव यांची सुटका करण्यात आली आहे। त्यानंतर अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आली आहे। संसदेमध्ये या संदर्भात नक्की चर्चा करू असं अखिलेश यादव यांनी म्हटलंय। आम्ही चुंबळे सर आपल्यासोबत आहेत। आम्ही मगाचचा मुद्दा पूर्ण करा आणि आता तो अखिलेश यादव यांनी सुद्धा तो मुद्दा छेडलेला आहे की उद्या संसदेमध्ये या संदर्भात चर्चा करू। हो, आपला मगाचा मुद्दा असा होता जगदीश की ही जी मतदारसंघ पुनर्रचना सुधारणा विधेयक आहे ते मोदी सरकारने जर का आता आणलं आणि ते जर का पारित करून घेतलं दोन्ही सभागृहांमध्ये तर तो मोदी सरकारसाठी मोठा विजय असणार आहे। कारण मग 2029च्या निवडणुकीत 543 खासदारांची निवडणूक न होता ती जवळपास 850 खासदारांसाठी निवडणूक होईल, म्हणजे 850 जागांसाठी निवडणूक होईल। आणि तसं झालं तर तिकडे महिला आरक्षण लागू होईल आणि भाजपला त्याचं पूर्ण श्रेय घेता येईल। मात्र जर का हे जे विधेयक आहे ते या अधिवेशनात आणता नाही आलं तर ते पुन्हा 6 महिन्यांनी पुढे जाईल, कारण मग ते थेट हिवाळी अधिवेशनात आणावं लागेल। आता आपण जर का पाहिलं जगदीश तर 1 महिनाभरापूर्वी ममता बॅनर्जींचे जवळपास 20 खासदार हे त्रिपुरातल्या एका कोणालाही माहिती नसलेल्या NSCI नावाच्या पक्षामध्ये गेले। उद्धव ठाकरे शिवसेना उभाटाचे 6 खासदार सुद्धा शिवसेनेत गेले। ही सगळी जी तयारी सुरू होती, जमीन तयार करणं सुरू होतं, हे सगळं त्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी सुरू होतं। त्यामुळे भाजपने पूर्ण तयारी केली होती, मात्र ते विधेयक आणता आलं पाहिजे, ते पटलावर मांडलं तर त्याच्यावर मतदान होईल ना। त्याच्यामुळे कुठेतरी हा खोडा घालण्यासाठी काँग्रेसनी बरोबर राजकारण खेळत अभिजित दिपकेंचा मुद्दा उचलून तो आता आपला मुद्दा बनवलेला आहे। कारण अभिजित दिपकेंची मर्यादा ही आहे जगदीश की त्यांचा काही राजकीय पक्ष नाहीये, ते संसदेमध्ये सरकारला जाब विचारू शकत नाहीत। गेले 24 दिवस ते आंदोलन करतायत। काल त्याच्यामध्ये हिंसा देखील झाली, पोलिसांवर हल्ले देखील झाले, त्याची बातमी आपण संध्याकाळपासून दाखवतोय आणि त्याच्यामुळे दिपकेंवर टीकाही होऊ लागली आहे। आणि त्याच्यामुळे अभिजित दिपके हे काय अण्णा हजारे नाही की त्यांना देशभरातला पाठिंबा मिळेल 2010 आणि 2011 सारखा। त्यामुळे कुठेतरी अभिजित दिपकेंची विश्वासार्हता आणि त्यांच्या आंदोलनाची शक्ती ती कमी करायची आणि हा मुद्दा संसदेत घेऊन यायचा आणि तिकडे त्या मुद्द्याशी डील करायचं, असं कुठेतरी सरकारची रणनीती दिसते। आणि काँग्रेससाठी पण ते ह्याचा आहे, कारण त्यांना आयता मुद्दा मिळालाय। त्यामुळे कुठेतरी सरकारची सोय झाली आणि काँग्रेसलाही मायलेज मिळालंय। आणि त्यामुळे आपण मगाशी म्हणत होतो की आता उद्या संसदेमध्ये चर्चा होतं का आणि संसदेमध्ये काय घमासान होतं आणि मुख्य म्हणजे अमित शहा हे याच्यावर काय बोलतात त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र आम्ही सर उद्या संसदेचं अधिवेशन होईल, पूर्ण काळ होईल याची काय शक्यता वाटते की काँग्रेस पुन्हा रस्त्यावर काँग्रेस आज रात्री आणि उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत काँग्रेस काय रणनीती ठरवते। काँग्रेस जर का यांनी हे ठरवलं की आज सुद्धा ही जी लढाई आहे ती रस्त्यावरच लढायची, संसद चालू द्यायची नाही, सगळ्या खासदारांना बाहेर आणायचं राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या नेतृत्वात आणि पुन्हा रस्त्यावर निदर्शनं करायची, तर उद्या चर्चा होणारच नाही। पण जर का काँग्रेसने असं ठरवलं की आज जर का त्यांनी असा विचार केला की रस्त्यावरचं आंदोलन आता पुरे झालं, आता आपण संसदेमध्ये सरकारला जाब विचारू, तर ती चर्चा होईल। कारण काँग्रेसच्या जागा आता 2024च्या निवडणुकीत जगदीश आपल्याला माहिती त्यांच्याकडे 99 खासदार आहेत। त्यामुळे ती काही 2014ची 40 किंवा 44 खासदारांची काँग्रेस राहिलेली नाही। आणि या निमित्ताने विरोधकांमध्ये सुद्धा किती एकजूट आहे, कारण आता अखिलेश यादव आणि राहुल गांधी कितीही बड्या मारत असले की विरोधकांमध्ये एकजूट आहे, पण अखिलेश यादव वगळता कोणीच नेता आज तिकडे दिसला नाही राहुल गांधींच्या बाजूला, एकटे अखिलेश होते। आणि अखिलेश सुद्धा गेले आम्ही सर एक प्रतिक्रिया येतो, पुन्हा तुमच्याकडे येतो। आम्ही सर मुद्दा पूर्ण करा। मुद्दा असा होता की अखिलेश यादव यांना सुद्धा पॉलिटिकल मायलेजची गरज आहे, कारण पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक आहेत आणि गेल्या 2 निवडणुकांमध्ये ते योगी आदित्यनाथ किंवा भाजपचा पराभव करू शकलेले नाहीयेत। पण आपण जर का पाहिलं शरद पवार सुद्धा आज जंतर मंतरवर गेले, पण ते राहुल गांधीच्या आंदोलनात आले नाहीत, सुप्रिया सुळे सुद्धा आल्या नाहीत।
द्रमुक ज्यांना आताच तलपती विजय यांच्याकडून त्यांचा पराभव झालेला आहे आणि काँग्रेस आणि त्यांच्यामध्ये वितुष्ट आलेला आहे, तेही राहुल गांधींच्या इथे आले नाहीत. त्याच्यामुळे विरोधकांची एकजूट सुद्धा उद्या संसदेमध्ये किती दिसते आणि काँग्रेस जितक्या तडफेने हा मुद्दा लावून धरते तितकेच बाकीचे विरोधी पक्ष लावून धरतायत का? खास करून ममता बॅनर्जींचा पक्ष लावून धरतोय का? समाजवादी पक्ष आहे, बहुजन समाजवादी पक्ष आहे, मायावतींचा, दक्षिणेतले काही पक्ष आहेत, हे काय करतात? त्याच्यावरून केंद्र सरकारला आणि भाजपला आपली रणनीती ठरवावी लागणार आहे. जी, मात्र आमेर सर, आता आणखीन एक बातमी समोर आली की उद्धव ठाकरे नुकतेच दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत, शरद पवार दिल्लीमध्ये आहेत, त्यामुळं उद्या इंडिया आघाडी म्हणून हे सर्व रस्त्यावर उतरण्याची शक्यता अधिक वाटते असं वाटतंय? शक्यता आहे जगदीश, पण कसं आहे माहिती आहे का, गेले अनेक वेळा आपण बघितलेलं आहे की हे फक्त जी यांची 6 महिन्यांना एकदा कुठेतरी बैठक होते ना, आसाममध्ये किंवा बंगालमध्ये, तिथे हे एकत्र दिसतात. पण बाकीची आंदोलनं करताना एकमेकांना मायलेज मिळायला नको आणि आपापल्या राज्यात दुसऱ्याला फायदा होऊ द्यायचा नाही, यासाठी हे लोक अनेकदा एका मंचावर येत नाहीत. आता पण आपण जर का विचार केला तर हा जो नीट पेपर फुटीचा मुद्दा आहे तो समोर आणायला तुम्हाला अभिजित दिपके का लागतो? काँग्रेस पक्ष असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, उभाटा असो, हे काही काल जन्माला आलेले पक्ष नाही आहेत ना. हे पक्ष तर अभिजित दिपकेंपेक्षा खूप जुने आहेत आणि याच्यातले सगळेच जुने तर याच्यातले सगळेच पक्ष जे आहेत ते जर आपण जर का बोललं तर दिपकेंच्या जन्माआधीपासून आहेत. मग त्या अमेरिकेतल्या बॉस्टन मधून दिपकेंना काय यावं लागतं? ह्याच्यावरून आपल्याला कळतं की समोर तुम्हाला इतका ढळढळीत मुद्दा दिसत असून सुद्धा तुम्ही त्या मुद्द्याला हात घालत नाही. तुम्ही सतत जर का काही एक निवडक उद्योजकांनाच नावं ठेवत बसाल आणि त्यावर तुम्ही मोदींना अटॅक कराल, ही स्ट्रॅटेजी गेल्या 15 वर्षात चालत नाही दिसून आलेलं आहे. पण त्याच्यावरनं विरोधक धडा घेत नाहीत असं म्हणायला पाहिजे. ठीक आहे अमेय सर, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव आणि काँग्रेसच्या काही खासदारांना काही वेळापूर्वी, काही तासांपूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. कारण होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू होतं. संवेदनशील संपूर्ण परिसर आहे, त्यामुळे या ठिकाणी आंदोलन करू शकत नाहीत. मात्र आंदोलन केलं म्हणून या सर्व खासदारांना, नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि अखेर राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची आता सुटका करण्यात आली आहे. मांगे हैं इस देश के छात्र युवाओं के, उसको सुने, नहीं तो इनकलाब आएगा और इस इनकलाब की लहर के अंदर फिर मैं ये बात जिम्मेदारी से कह सकता हूँ, फिर भारतीय जनता पार्टी क्या कोई इस दुनिया के अंदर जो भी सरकारें हैं फिर उसके सामने टिक नहीं पाती. इसलिए बेहतर है अभी समय रहते समझ करके इस चीज़ का हल कर लें तो ज़्यादा अच्छा है, नहीं तो कानून के दायरे में रह करके फिर इस मुहिम को और आगे बढ़ाया जाएगा. सीजेपीचं आंदोलन जंतर मंतरवर सुरू आहे. 24वा दिवस आहे. सोनम वांगचुक यांनी या ठिकाणी उपोषण सुरू केलं होतं. त्यांची तब्येत बिघडली, त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं. हा संपूर्ण आपण घटनाक्रम पाहतोय. त्यानंतर काँग्रेस आजच्या दिवसभरात रस्त्यावर उतरली. काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन केलं गेलं. पेपरफुटी संदर्भात हे आंदोलन होतं. तर शरद पवार हे जंतर मंतरवर पोहोचले होते. त्यांनी अभिजित दिपके यांची भेट घेतली होती. राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव जी के निर्देश पर कल हमारी नेता डिम्पल जी कार्यक्रम स्थल तक गई और आज उनकी आवाज को लेकर हमारे नेता राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव जी मैदान में आए. आज सरकार ने गिरफ्तारी किया है, डिटेन किया है. अभी 1 घंटे की सूचना पर पूरा छत्रपाल एसडीडीएम एसटी भर गया है और छात्रों के सम्मान में समाजवादी पार्टी मैदान में आ गई है. अब घमंडी सरकार की सत्ता टूटेगी. घमंडी सरकार का हमारे देश के भविष्य है, उनकी बात सुनने में क्या हर्ज थी. वो एक जेन्युइन इशू को लेके प्रोटेस्ट कर रहे हैं. वो जो उनके साथ हो रहा है वो उसका दुख लेकर, गुस्सा लेकर प्रोटेस्ट कर रहे हैं. तो जो उनके रिप्रेजेंटेटिव्स हैं, हम सारे, हमारी जिम्मेदारी बनती है कि उनकी आवाज हम ऊंची करें और उनकी आवाज हम बुलंद करें और उनके सपोर्ट में हम खड़े हैं, क्योंकि उनके साथ जो कल हुआ वो एकदम गलत हुआ. ये एक लोकतंत्र है, इट्स अ डेमोक्रेसी. In a democracy, right to protest, it's a fundamental right. Nobody has the right to take that right. क्यों नहीं? जहाँ पे जरूरत होगी वहाँ हम आवाज उठाएंगे.
एजुकेशन से धर्मेंद्र प्रधान का, तो उनका डिमांड जो है वो बदला था प्रोटेस्ट के दौरान, जब पीएम हाउस के बाहर वो प्रोटेस्ट कर रहे थे। सिंह गए वहां तो पर, उन्होंने बोला कि उनका डिमांड पहले कुछ और था, फिर डिमांड चेंज हो गया। हमारे डिमांड बहुत स्पष्ट हैं और हम शुरू से ये डिमांड कर रहे हैं। जो एजुकेशन सिस्टम एकदम ब्रोकन है उसको हमें दुरुस्त करना है, उस सिस्टम को ठीक करना है। उसके लिए आप डिस्कशन करो। आप धर्मेंद्र प्रधान, आपको या तो मेरी बात सुनिए, आप कर दीजिए बात। सुनने दो भाई, सुनने दो। धर्मेंद्र प्रधान जी को रिजाइन करना है, एक डिस्कशन होना चाहिए पार्लियामेंट, और जो स्टूडेंट्स प्रोटेस्ट कर रहे हैं उनकी सुनवाई होनी चाहिए। हम कहते हैं, हम पार्लियामेंट में हम क्या कर रहे हैं, कौन सी बिल आ रही है, फिर से वंदे मातरम की इज्जत की बिल आ रही है। क्या मतलब है इसका, क्या मतलब है इसका? वंदे मातरम का मतलब क्या है? अपनी मातृभूमि के लिए, अपनी मातृभूमि की इज्जत। तो ये क्या है? हमारी मातृभूमि लोकतंत्र है। ये बच्चे कौन है? इन्होंने तो डाला है हमें संसद में, इन्हीं के तो वोट से हम पहुंचे हैं संसद में। संसद उनका है, लोकतंत्र उनका है, देश उनका है। आप उनके बारे में नहीं सोच रहे हो? उनके लिए बिल क्यों नहीं आ रही है एजुकेशन सिस्टम के ओवरहॉल के लिए? एजुकेशन सिस्टम में जो पैसे खर्च रहे हैं 1.4 लाख करोड़ रुपए, आपने कभी सोचा है अडानी और अंबानी के लोन कितने माफ हुए? 16 लाख करोड़, 16 लाख करोड़ उनके लोन माफ हो रहे हैं। और एजुकेशन, पूरे देश के एजुकेशन में आप 1.4 लाख करोड़ डाल रहे हैं। क्या ये मांग करेगी कि कोई बिल लाया जाए एजुकेशन सिस्टम के? डिस्कशन होना चाहिए, डिस्कशन होना चाहिए। जो स्टूडेंट्स कह रहे हैं उनकी सुनवाई होनी चाहिए, उन पर लाठियां नहीं बरसानी चाहिए, उन पर आंसू गैस नहीं डालना है। छोटी छोटी बच्चियां हॉस्पिटल में हैं, उनके पेरेंट्स की हालत देखिए। और आप लोगों की जिम्मेदारी बनती है, आप लोगों की जिम्मेदारी बनती है कि आप स्टूडेंट्स की आवाज उठाएं, आप इस मुद्दे को उठाएं और आप देश को सच्चाई दिखाएं। क्योंकि सुन लीजिए, क्योंकि अगर हम डिस्कशन चाहते हैं, डिस्कशन नहीं होता है। अगर एलओपी पार्लियामेंट में कुछ कहना चाहते हैं, वो नहीं होता है। अगर हम परमिशन मांगते हैं कि हम धरना प्रदर्शन करना चाहते हैं, वो परमिशन नहीं मिलता है। तो हम वहाँ पहुँच गए जहाँ इनको उम्मीद नहीं थी कि हम पहुँच जाएंगे। कस्टडी में लिया यूपी में एक समय पर जब भारतीय जनता पार्टी की सरकार बनी, वो अपने मन चाहे लोगों को एडमिशन दिलाना चाहते थे, और उसका परिणाम ये हुआ कि एक सत्र 0 हो गया। जो नीट में बेईमानी करना चाहते थे, जो पेपर लीक हुआ करने वाले सब बीजेपी से संबंध रखने वाले लोग हैं। तो आखिरकार सरकार घबरा क्यों रही है? इसीलिए सरकार दबाव मंत्रियों पर नहीं बना पा रही है कि अगर मंत्रियों पे दबाव बना तो कहीं दबी खुची जो उनकी और है जानकारी वो बाहर ना आ जाए। अखिलेश जी, सबसे बड़ी बात यह है कि संसद में नहीं सुना जा रहा, संसद में नहीं सुना जा रहा, सड़क में नहीं सुना जा रहा। आज पीएम आवास भी देख लिया, वहाँ पे भी बैठे रहे, वहाँ से आप छत्रसाल स्टेडियम आ गए। ये सरकार की जिम्मेदारी बनती है, सरकार की जिम्मेदारी ये बनती है कि जो घटना है उस पर अपना स्टेटमेंट दें, और जो बच्चों की जान गई है उनके लिए श्रद्धांजलि नहीं दे पाए। जब हमने सांसदों को, जो हमारे परंपरा रही है लोकसभा की, कि अगर कोई बड़ी घटना हुई है तो हम श्रद्धांजलि देते हैं। आप सोचिए कितनी भेदभाव रखने वाली सरकार है कि बच्चों की जान जाने पर भी जिन्होंने आत्महत्या की उनको श्रद्धांजलि नहीं दे रही है सरकार। तो पहले दिन से सरकार स्वीकार नहीं कर रही है चीजों को, और उसी का परिणाम है कि आज सदन में जब हम मांग करते हैं कि हम बहस चाहते हैं, सरकार का स्टेटमेंट आए, सरकार बताए कि घटना क्या हुई, तो सरकार पीछे क्यों हट रही है? प्रधानमंत्री ने आज एनडीए की बैठक में भी कहा कि कुछ बुरा नहीं होने देंगे छात्रों को। उन्होंने मंगल में अमंगल किया है, सबसे बुरा छात्रों के साथ हुआ है। कभी आपने सोचा है कि इतने बच्चों ने आत्महत्या कर ली हो, और जो बच्चे पहले पास हो गए थे वो दूसरी परीक्षा में क्या पास हुए कि नहीं हुए? ये निराशा किसने दी है? ये दुर्भाग्यपूर्ण व्यवहार किसकी वजह से हुआ है? ये निराशा किसने पैदा की है? छात्र युवाओं के अंदर निराशा पैदा करने का काम उन्हीं ने किया जो कहते थे सबका साथ सबका विकास। क्या सीपीएम या जो नीट देने वाले बच्चे उनके परिवार के नहीं है क्या? और जिस तरह आम युवा नौजवान निकल करके आए, मैं बधाई देना चाहता हूं
वो किसी पॉलिटिकल पार्टी से संबंध रखता हो, युवाओं के अंदर गुस्सा था और निराशा की वजह से वो गुस्सा है। कल हिंसा हुई, उसको लेकर क्या कहेंगे? जिस तरह हिंसा के अगर दोषी है तो सरकार दोषी है। सर ये बताइए इस्तीफा क्यों नहीं हो रहा है, और आज पीएम आवास का मकसद क्या था कि पीएम आवास पे क्या वहाँ सुन लेंगे? मैं कितनी बार समझाऊं आपको, जैसे चैनलों में चलता है जैसे दाना वैसे गाना, तो मंत्रियों पे कोई ऐसा दबाव इसलिए सरकार नहीं बना पा रही है कि उन्हें उनके दबे हुए कहीं राज वो न खोल दें। तो जब दबे हुए राज खुल जाएंगे तो सरकार की कितनी फजीयत होगी, इसीलिए सरकार दबाव नहीं बना पा रही है। हम खुद सोच रहे हैं कि सरकार दबाव क्यों नहीं बना पा रही है।